एक मोठी बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। साखरपुड्यात नवरीनं प्रियकराला मिठी मारल्यानं त्यानं आत्महत्या केली। वाराणसी येथील हरिकृष्ण पांडे हे नाशिकमध्ये इन्कम टॅक्स विभागात कार्यरत होते। त्यांचा साखरपुडा नुकताच पार पडला। मात्र साखरपुड्याच्याच दिवशी नवरीकडनं तिच्या प्रियकराशी असं उघडपणे वागताना पाहून पांडे मानसिक तणावात गेले। या आत्महत्या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस अधिक तपास करतात। या घटनेविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अधिक माहिती दिली आहे। दरम्यान आपण बघतोय साखरपुड्यात नवरीनं प्रियकराला मिठी मारल्यानं नवऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। हा साखरपुड्यातला सगळा प्रकार त्याला सहन झाला नाही। ते मानसिक तणावात गेले आणि त्यांनी आत्महत्या केली। साखरपुड्याच्याच दिवशी हा सगळा प्रकार घडलेला आहे। साखरपुड्यात नवरीकडनं तिच्या प्रियकराशी उघडपणे वागताना पाहून पांडे मानसिक तणावात गेले अशी माहिती मिळते। वाराणसी येथील हरिकृष्ण पांडे नाशिकमध्ये इन्कम टॅक्स विभागात कार्यरत होते। त्यांचा साखरपुडा देखील नुकताच पार पडला। मात्र साखरपुड्याच्या दिवशी ही घटना घडल्यानं या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। नाशिकमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची आत्महत्या आणि आत्महत्येचं कारण ठरलंय त्याची होणारी नवरी। साखरपुड्याच्याच दिवशी नवरीनं प्रियकराला मिठी मारल्यानं आत्महत्या केलेली आहे। हरिकृष्ण पांडे हे नाशिकमध्ये इन्कम टॅक्स विभागात जरी कार्यरत असले तरी ते मूळचे वाराणसी येथील आहेत आणि त्यांचा साखरपुडा देखील नुकताच पार पडला होता। मात्र साखरपुड्यात नवरीकडनं तिच्या प्रियकराशी अगदी उघडपणे वागताना पाहून पांडे हे मानसिक तणावात गेले आणि त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिक तपास देखील करतायत।